बाळात तालुका पाचोरा येथील असलेल्या स्वप्नील पाटील हा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा इथे मामाकडे आला होता। मागील काही दिवसापासून स्वप्नील हा मामाकडे होता। दरम्यान 10 मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत होती। त्यांच्यासोबत स्वप्नील देखील खेळत होता। खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील रूम मध्ये जात त्याने गळफास घेत आत्महत्या केली। दरम्यान दुपारी 1च्या सुमारास त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचे दार आतून बंद होते। दार उघडत का नाही म्हणून आजीने आरडाओरड केली। त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडला। तेव्हा स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्याला तात्काळ खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले। आत्महत्येचे कारण समजू शकलं नाही। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। उन्हाळी सुट्ट्या असल्याने मामाच्या घरी आलेल्या मुलाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे। ही घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात घडली असून स्वप्नील दीपक पाटील वय वर्ष 15 असं मृत मुलाचं नाव आहे।